व्यंग, ते काही असलं तरी आपण या बाईशी इथून पुढे कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही आहोत. कारण माझी अशी खात्री आहे की ही बाई फ्रॉड आहे. दादानं आपल्यासाठी सेट केलेला ट्रॅप आहे हा. त्यामुळे इथून पुढे आपला अनघा राजे नावाच्या या बाईशी कुठल्याही प्रकारचा संबंध असणार नाही. दादा होळकर, त्याचा काय या सगळ्याशी संबंध? नाही पण तुला का असं वाटतं? कारण दादा तर आत्ता जेलमध्ये ना. दादा जेलमध्ये आहे याचा अर्थ तो काही करू शकत नाही असं होत नाही ना. रादर दादासारखी माणसं जेलमध्ये बसून सुद्धा सूत्र हलवू शकतात, कारण त्यांची बरीच माणसं बाहेर असतात. आणि त्यात ही अशी एक बाई हायर करणं किती मोठी गोष्ट आहे. नाही पण मग ह्या बाईला त्यानेच पेरून ठेवलंय हे कशावरून? तुम्हाला काल विचारत होतास ना विहंग की या बाईची आणि माझी आधीपासून ओळख कशी? काल मी ऑफिसला येत असताना ही बाई मला भेटली म्हणण्यापेक्षा ही माझ्या मागे येऊन लपली. आपल्या ऑफिसला येण्याआधी गुंड या बाईचा पाठलाग करतात आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी ती माझाच आधार घेते. या एवढ्या मोठ्या कोल्हापूर शहरात हिला पैसे गुंतवायला आपलीच फर्म सापडते. हिला जेव्हा रात्री अपरात्री डॉक्टरांचा नंबर हवा असतो तेव्हा ती मलाच फोन करते. का? हिच्या ओळखीचं दुसरं कोणी नाहीये कोल्हापूरमध्ये? ही तर म्हणत होती की कोल्हापुरीच्या आईचं माहेर आहे, मग कुणीच परिचित कुणीच नातेवाईक कसं नाही. बरं, आपण हिच्याबद्दल माहिती शोधावी याच्यासाठी तिने वावच ठेवलेला नाहीये. सगळं खूप फिशी आहे विहंग. नाही नको, त्यापेक्षा नकोच. उद्या आपण मनात आणलं तर आपल्या ऑफिसच्या बाहेर 100 इन्व्हेस्टर उभे राहतील. पण हे असं संशयास्पद प्रकरण नको, त्यातही बाई. तुला काय वाटतं? नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तू जर असं म्हणत असेल तर आपण त्या बाईशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार नको करायला. वहिने, माझ्या संग भवरा खेळतीस? भवरा आत्ता 2 घटका जरा आरामात बसायला मिळाले तर त्यातही तुझं काहीतरी आहेच का? आता भवरा खेळण्यात वाईट काय आहे? भवरा खेळण्यात तू जा रे, चालतं हो इकडनं. एक तर उन्हाचं जाऊन कोण खेळेल बाहेर? चांगली एसीत बसली आहे निवांत गेम खेळत. तर डुसकी आहे का ग ह्या लहान पोराला धमकावतीस? आत्या, तुम्ही जाऊन तुमचं काम करा ना. तुमचं तुम्हाला सावरत नाही सकाळपासून. कशाला उगाच दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायला येत आहे? हे लई बोलू नका जा. आणि असं बी माझी समधी कामं झालेली आहेत. काय सांगताय सोन्या? एक काम कर, आत्यांची सगळी कामं करून झाली. तुला भवरा खेळायला भिडू पाहिजे होता ना, आत्यांना घेऊन जा खेळायला. त्या भवरा चॅम्पियन होत्या एक काळच्या, माहितीये का तुला? ए सोन्या, भवरा आहे तुझ्याकडे? दाखव ना मला. अरे लई दिस झाले, भवराच पहिला नाही बघ. गौरांग लहान होता ना तेव्हा त्याच्या संग लई भवरा खेळले बघ मी. आमचं सत्या कधी खेळलाच नाही बघ. आणि खेळणार बी कसा? सकाळी काम करायचा आणि रातच्याला साळा. बिचारानं भवरा पाहिलाच नाही. हो आत्या, बस झाला फ्लॅशबॅक. ब्लॅक अँड व्हाईट मधनं कलर मध्ये या. तो थांबलाय केव्हा आता ताटकळत खेळायला? खेळा की आता त्याच्याबरोबर, बडबडच किती. बर सोन्या, आत्या आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत हा, तरीही डोक्यानी मात्र बालबुद्धीच आहे.
खेळताना चीटिंग केली त्यांनी तरी चिडायचं नाही. त्या रडीचा डाव खेळतातच. लिंबू टिंबू समजायचं आणि सोडून द्यायचं. हा टुचकी आहे. दे भोवरा दे इकडे. टुचकी. दाखवतेस मी आता कसा भोवरा खेळते ती. हॅलो, कशी आहेस मंजिरी? आत्ता आठवण येते माझी. नाही कसं ना, हल्ली तुझा इनकमिंग कॉल दिसतच नाही माझ्या फोनवर. सॉरी मंजिरी. सॉरी काय सॉरी? बहिणीला विसरलास ना तू? आजकाल ना तू फक्त प्रियामय झालास सुहास. तसं काहीच नाहीये. अजिबात खोटं बोलू नकोस. उठता बसता खाता पिता प्रिया प्रिया आणि फक्त प्रिया दिसते तुला. खरं म्हणजे आजकाल आमच्या प्रेमालाच दृष्ट लागल्यासारखं झालंय. म्हणजे काय झालंय? नाही, ती बोलतच नाहीये माझ्याशी. घ्या, तूच भांडलं असशील तिच्याशी. बोलत नाही काय? हो, म्हणजे तशी चूक माझीच आहे, पण मी माफी मागितली तिच्याशी, तरीही ती माझ्याशी बोलत नाहीये. सुहास काय झालं एवढं? मंजिरी प्लीज समजाव ना तिला. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. जीवापाड प्रेम करतो मी तिच्यावर आणि मला त्यामुळे हा अबोला सहन होत नाहीये. प्लीज समजाव. अरे हो 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 ठीक आहे, तू आधी शांत हो बरं. मी बोलते प्रियाशी. आणि काय आहे सुहास, तुम्ही लहान आहात का रे भांडायला? आणि तू एवढा समजूतदार आहेस सुहास, जरा तिच्या कलाने घे ना. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं सुहास. हो मंजिरी, मी प्रियाला खूप समजून घेईन. अगदी तिला हवं तसं वागेन मी यापुढे, पण प्लीज तिला एकदा समजाव माझ्यासाठी. हो रे बाबा, मी बोलीन तिच्याशी, पण एवढं केल्यावर आम्हाला विसरू नका म्हणजे झालं. हो ग बाई हो, तुझ्याशिवाय कोण आहे मला? अरे बाप रे, नको एवढी स्तुती करू नको, मला सवय नाही एवढी स्तुती ऐकायची. चल ठेव फोन, मी प्रियाशी बोलते. ओके बाय. चल बाय बाय. आणि मला दे आता माझी बारी आहे, माझी बारी. अरे मी लहान असताना लई खेळायची भवरा, माहितीये का? मी असा गरा 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 फिरवला. फिरत नाही ना, लई दिस झाले खेळले नाही ना मी. हा हे घेतला असा आणि बघ 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 कसं गरा 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 फिरतोय ना. मग चारे काय चाललंय तुझं? लहान पोरा संग कसला खेळतीस ग भोवरा? शोभत का तुला हे? आता यात न शोभण्यासारखं काय आहे? हे आहे. आणि आता मला काय बोलायचं नाही हा. मी माझी समजी कामं केलेली आहे, आता मी खेळू शकते. आता तुझ्या कामाबद्दल काय बोलले का म्या? तू असे लहान पोरासंग भोवरा खेळायला लागली तर लोक हसतील की तुला. हसलं तर हसू देत, त्यांचेच दात दिसतील पिवळे किडलेले. आणि असं बी मौज मस्ती करण्यासाठी वय नसतं या माणसाचं. आणि तूच म्हणतेस ना व लहान पोरं देव असतं या म्हणून. अगं तुझ्या या देवासंगत खेळती आम्ही. होय ग बाय माझी ती गुणाची. हा माझंच चुकलं, झालं समाधान. अगं तू खेळ ग, तुझ्या खेळाला नाही म्हणत नाही म्या, पण फक्त ते इथं खेळू नगस. सत्य यायची वेळ झाली आहे, आज जाऊन खेळ. चाल चल सोने, उचल भवरा. नग नग, तो मिशीवाला दादा मला कावल, मी जातो. अरे सोने, आता मी एकटी खेळू काय? जरा इकडे येता का? आले, खेळू बी देत. मंजिरी, तू बोलवलंस? हो, मला थोडं बोलायचं होतं. मग काय चाललंय आजकाल? सुहासशी बोलणं होतं ना? हो होतं ना. अगं आम्ही खूप गप्पा मारतो. तो तर मला दर 2 तासांनी फोन करतो. आणि तू मात्र त्याचा फोनच उचलत नाहीस, बरोबर ना? अगं नाही, तसं काही नाही. प्रिया, माझ्यापासून लपवतेस तू?
हे बघ, उसनं हसू आणि मनापासून हसणं यातला फरक कळतो मला. सुहासचा फोन आला होता मला आणि त्याने मला सगळं सांगितलंय. काय झालंय? तुमच्यात काही भांडण झालंय का? नाही, भांडण वगैरे नाही, पण एखाद्या नात्यात जर आपली जागा समजून घ्यायची असेल तर थोडासा वेळ द्यावा लागतो ना. घे ना, तू नक्की वेळ घे. पण कसं आहे ना प्रिया, कुठल्याही नात्याची सुरुवात अशी मनात गोंधळ ठेवून किंवा प्रश्न अनुत्तरित ठेवून नाही होत. म्हणजे तुझ्या मनातला गोंधळ किंवा तुला होणारा त्रास मी तुला चुकीचं नाही ठरवत आहे, तो खोटा आहे असंही मला म्हणायचं नाही, किंवा तू कसं वागावं हे पण मला तुला नाही सांगायचंय. पण मला फक्त एवढंच म्हणायचंय की फार ताणू नकोस. हे बघ, मला मान्य आहे सुहास ना बोलताना थोडा आगाऊपणेच बोलतो. कधी कधी तर बोलताना तो विचार सुद्धा करत नाही समोरच्याचा, वाटेल ते बोलतो. मग आपल्या बोलण्याने समोरच्याला त्रास होईल किंवा काय हे त्याला कळत नाही. म्हणजे त्याच्या मनात तसं नसतं, पण एकदा बोललेले शब्द पुन्हा माघारी घेता येत नाही हे त्याला नाही कळत. पण मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की तू समजूतदार आहेस. प्लीज प्लीज सुहासला थोडं समजून घे ना. तू त्याच्यावर रागावू नकोस, फक्त एवढंच म्हणायचंय मला. बरं बाई, तू म्हणतेस ना म्हणून मी राग नाही धरणार. शेवटी हे विसरून कसं चालेल, तुझ्यामुळेच तो माझ्या आयुष्यात आलाय. आणि मंजिरी, त्यासाठी मी तुझी ऋणी आहे. प्रिया प्लीज, अगं त्याचा उपकार वगैरे शब्द माझ्यासमोर नको वापरू. आणि कसं आहे ग, शेवटी आपल्या नशिबात काय असावं काय नाही हा सगळा नशिबाचा भाग आहे. आता तुझ्या नशिबात सुहास होता, त्याचं प्रेम होतं म्हणून तो तुझ्या बरोबर आहे. आणि मला खरं तर हक्क नाहीये तुम्हा दोघांमध्ये बोलण्याचा. आफ्टर ऑल हे तुमचं रिलेशनशिप आहे. पण त्याने खूप काकुळतीला येऊन मला फोन केला म्हणून मी तुझ्याशी हे सगळं बोलतेय. आणि मला माहितीये की तू मला समजून घेशील म्हणून मी मोकळेपणे तुझ्याशी बोलू शकते, एवढंच. हो, हे बघ, मी करते त्याला फोन. तुला काय म्हणायचंय ना ते मला कळलंय. आणि तू अजिबात स्ट्रेस घेऊ नकोस. मी त्याला लगेच फोन करते. हा, खरंच? हो. लागत नाही आता, मी करते त्याला. नक्की करशील ना? तो वाट बघतोय का तुझ्या फोनची? नक्की करते, लगेच करते. बोल प्रिया. थँक्यू व्हेरी मच. मला खूप बरं वाटतंय, खूप आनंद झालाय तू मला फोन केलास म्हणून. हेच तर ना, प्रत्येक वेळी स्वतःचं सुख, स्वतःचा आनंद, समोरच्या व्यक्तीची तुझ्या लेखी काही किंमतच नाही. प्रिया प्रिया, आता काय केलंय मी? तू मला स्वतःहून फोन केलास म्हणून तू समजतोस कोण स्वतःला? जगातलं सगळं फक्त तुलाच कळतं आणि मला काही अक्कलच नाही असं वाटतं तुला? आपल्यात जे काही घडलं ना तो आपला पर्सनल इश्यू होता. मंजिरीला सांगून तू त्याचा बाजार का मांडलास? तसं नाहीये प्रिया, मी फक्त काय? तिला फक्त हे दाखवून द्यायचं होतं की मी किती अडमुठेपणा करतेय, मी किती हट्टी आहे, भांडखोर आहे, हो ना? तसं नाहीये प्रिया. प्रिया प्रिया, तू ना आता गैरसमज करून घेतेस. गैरसमज एकदा होतो, दोनदा होतात, सारखे सारखे होत नाहीत सुहास. तू ना दरवेळी हेच करत आलायस, प्रत्येक वेळी मला हिणवत आलायस. आणि मग ही तुझी सॉरी म्हणायची नाटकं. प्रिया प्रिया, तू माझं फक्त एकदा ऐकून घे. मी खरंच सांगतोय तुला, मी तुझ्या कंप्लेंट्स करण्यासाठी मंजिरीला फोन केला नव्हता. मी मंजिरीशी बोलत होतो आणि बोलता बोलता सहज मी तिला. सहज? सुहास, सहज? आम्ही मंजिरी समोर साधं तिच्या मनाविरुद्ध सुद्धा काही बोलत नाही. कारण काय, तर तिला कुठल्या गोष्टीचा त्रास व्हायला नको. आणि तू हा आपला इश्यू तिच्या समोर डिस्कस केलास. कशाला तिला त्रास देतोस एवढा? तुझे प्रॉब्लेम्स तू सॉल्व्ह कर ना.
का नाही येतात तुला सॉल्व्ह करता? मला तर आता असं वाटायला लागलं ना, तुझ्या पुढे तुला बहिणीच्या तब्येतीची काळजी उरलेली नाही. प्रिया, मी म्हटलं ना तुला, माझं चुकलं. आय एम सॉरी. जाऊ दे, आता तुझ्याशी वाद घालायचा पण कंटाळा आलाय मला. अगं झाले? अगं मंजिरीच्या बाळाचे पायमोजे झाले का नाही? अगं डोळे जेवण आलं तोंडावर आता. नाही संपवणार आहे मी तो. काय झालं? हा? अरे इथंच राहिलं वय. चारू खेळत होती मगा सोन्या बरोबर. राहून गेला असेल ते इकडे. आते, आते, काय रे सत्या, काय झालं? हे काय? अरे हा भोवरा आहे. तू कधी खेळला नाहीस बघ. थांब मी तुला सांगते. म्हणजे बघ, हे असा पकडायचा आणि त्याला काय मस्करी चालली? मस्करी करतोय? तुला काय वाटलं मी तुला भोवरा शिकवायला बोलवलंय खाली? काय वयाचं काळचं काय भान ठेवशील का नाही जरा? त्या लहान पोरा संकट माझ्या घरात भोवरा खेळतेस? तुझा काय दिवस जात नाही? हा, दिवसभर नटण्या मुरडण्यात, शॉपिंग करत गावभर हिंडण्यात आणि कुटाळक्या करण्यात दिवस जात नाही तुझा, म्हणून हे खेळ रमलेस आता? अहो तुम्ही काय बोलताय? तुम्ही मध्ये बोलायची गरज नाहीये, मी आत्याशी बोलतोय. आणि जर कोणालाही माझ्या बोलण्याचा त्रास होत असेल तर आपल्या खोलीत जायला तुम्ही मोकळे आहात. आत्ते, तुझ्या या भोवऱ्यावरनं म्या घसरून पडलो म्हणून म्या ह्यो तमाशा घालत नाही. जर माझ्या जागी आता मंजिरी असती तर काय अनर्थ घडला असता तूच सांग. म्या एखादी गोष्ट प्रेमानं समजावून सांगतो, समजत नाही तुम्हाला? माझं टाळकं सटकल्यानंतरच गोष्टी तुमच्या टाळक्यात शिरतात का? नाही तसं असेल तर तसं सांगा. नाही सत्या, ते चुकून राहिला. चुकून? तुझ्या या चुकीची केवढी मोठी किंमत चुकवायला लागली असती ठाव आहे का तुला? का तुझा स्वतःचा संसार झाला नाही म्हणून आता दुसऱ्याचाही संसार फुलताना बघवत नाहीत तुला? बास सत्या, तू काय बोललायस ते तुझं तुला तरी कळलंय? आणि चारू माणसाने त्यांची चूक मान्य केली आहे ना, तरी सुद्धा त्यांच्यावर एवढा आवाज चढवायचा? त्यांचं वय काय, तुझं वय काय, थोडं भान ठेव. आत्या आहे की तुझी? सगळ्या गोष्टींचं भान मीच ठेवायचं? या नात्यांचं भान तिला नाही ठेवता येत? मंजिरीच्या प्रेग्नन्सीमध्ये किती कॉम्प्लिकेशन्स आहे, काय परिस्थिती आहे, सगळं बाबा पुता करून समजावून झाले तरी कळत नाही. तरी एवढा निष्काळजीपणा? याचं उत्तर आहे तुझ्याकडे? हे बघ, ते काहीही असलं तरी तू तुझ्या वयाची मर्यादा सांभाळ. आत्या शांत हो. हे बघ, तो रागाच्या भरात बोलून गेला असेल, त्याच्या मनात तसं काही नसेल. तू कशाला मनाला लागली ते? सोड ना. सत्या, तू आता जे काही वागलायस, जे काही बोललायस, त्याचा विचार कर. तुझी चूक लक्षात येईल तुझ्या. सत्यजित मुधोळकर. ओके. अनघा राजे? तुम्ही आत्ता इथे? मी आत येऊ शकतो का? ओ या ना प्लीज. या ना प्लीज.
तुम्ही या वेळेला कसे? नाही, तुम्ही फुलं पाठवली होती ती मिळाली. म्हटलं आपण स्वतः जाऊन आभार मानावेत म्हणून आलो. ओह मिस्टर मुधोळकर, काय हे? मीच तुमचे आभार मानण्यासाठी ती फुलं पाठवली होती आणि तुम्ही उगीच कशाला आहेत? तुम्हाला माझं येणं आवडलं नसेल तर मी निघतो. नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. पण बाय द वे, तुम्हाला माझा पत्ता? अहो, त्या दिवशी तुम्ही तुमचं कार्ड नाही का देऊन गेलात, त्यावर तुमचा पत्ता होता. ओ या राईट. बरं, मला एक ग्लासभर पाणी मिळेल? ओ या शुअर. एक मिनिट.